सर, चाकण एमआयडीसीतल्या 20हून अधिक कंपन्या बाहेर जाण्याचा निर्णयात पर्यंत पोहोचलेल्या आहेत. का परिस्थिती झाली? काय नेमका विषय? सर, चाकण परिसरात सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो आहे ट्रॅफिक जामचा. आणि ट्रॅफिक जाम कशामुळे आहे तर या परिसरातील जे रस्ते आहेत हे इनॲडिक्वेट आहेत. त्याच्यामुळे काही किलोमीटरच्या रांगा लागतात. आमच्या कंपन्यांच्या बसेस आमच्या कंपन्यांमध्ये 1 ते 1.5 तास उशिरा पोचतात. त्याच्यामुळे नंबर 1 आमचं मॅन आवर्स लॉस होतो. नंबर 2 आमचा प्रोडक्शन लॉस होतो. नंबर 3 आम्हाला जो सप्लाय रॉ मटेरियलचा व्हायला पाहिजे तो होत नाही वेळेत. नंबर 4 जे फिनिश गुड आहे ते मार्केटमध्ये जात नाही. आमचं जे आम्ही कर्ज काढून सुरू आहे ते कर्जाचे हप्ते जायलासुद्धा प्रॉब्लेम आहेत. 10% डायरेक्ट लॉस निर्माण झालेला आहे. आणि या वर्ल्ड प्राईस वॉरमध्ये मार्जिन 10%च आहे. मग मार्जिनही संपलेलं आहे. मग कंपनी चालवायची कशी हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ह्या 20 कंपन्यांनी या परिसरातून दुसऱ्या परिसरात जाण्याची जी त्यांची मानसिकता व्यक्त केलेली आहे हे आमच्यासाठी फार वेदनादायक आहे. दुसऱ्या परिसरात म्हणजे आपण कुठे जाणार? काय त्याचं नियोजन केलेलं आहे? आता त्यांच्या म्हणण्यानुसार ते शिरवळकडे या परिसरात जाणार आहेत. आणि तिथील जे त्या परिसरातील जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि त्यांनी त्यांना तसा अश्युरन्स दिलेला आहे की आम्ही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता जाणू देणार नाही. सर, पण बेसिक सुविधा देण्यात आपलं का अपयश ठरतं? बेसिक सुविधा देण्याचं अपयश असं आहे की तिथे एक एजन्सी नाही. तिथे NHAI आहे, MSIDC आहे, PMRDA आहे, PWD आहे, MIDC आहे, अशा सगळ्या आहेत. आणि ह्यांचं एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन नाही. त्याच्यामुळे पायाभूत सुविधांची जी निर्मिती व्हायला पाहिजे, FDA मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येते, पुण्यात येते, पुण्यातून चाकणला येते. ज्या स्पीडनी विकास झाला त्या स्पीडनी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मोठा गॅप निर्माण झाल्या. त्यामुळे हे ट्रॅफिक जाम 2-2, 3-3 तास येताना, 2-2, 3-3 तास जाताना आमचे कर्मचारी अडकून राहतात. आमच्याकडे स्किल मॅनपॉवर टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी वगैरे यांच्याबाबत तुमचं काय भूमिका आहे? स्थानिक लोकप्रतिनिधींना आम्ही आमच्या समस्या सांगितलेल्या आहेत. आणि त्यांनीसुद्धा संबंधित विभागाकडे, संबंधित मंत्रालयाकडे या समस्या पाठवलेल्या आहेत. परंतु अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. तर तुम्ही सांगितलं की सरकार दरबारी तुमचे वेगवेगळ्या चर्चा झाल्या, लेटर लिहिले. कशा पद्धतीचा अनुभव आहे तुम्हाला प्रशासनात? सर, आम्ही अनेक वेळा पत्र केलेले आहे. आमच्याकडे काही किलो पत्र साठलेले आहेत. परंतु अद्याप आमच्या मागण्यांना जो रिस्पॉन्स मिळणं अपेक्षित होतं तो मिळालेला नाही आहे. आणि इकडच्या योजना सँक्शन होतात परंतु त्याच्यात काहीतरी अशा कंडिशन टाकले जातात की ते सगळे ते जे कामं आहेत ती थांबली जातात ही वस्तुस्थिती आहे. सर, बेसिक कर्मचाऱ्यांना काय अडचणी येतात? कशा पद्धतीने काय उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? सर, बेसिक कर्मचाऱ्यांना एकतर ट्रॅफिक जाममध्ये म्हणजे 8-8.5 तास कंपनीमध्ये काम करणं, जाण्यासाठी 2-2.5 तास, येण्यासाठी 2 तास, अशा परिस्थितीमध्ये त्यांना फॅमिली टाईम मिळालेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर फटीग निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीत स्किल मॅनपॉवर आमच्याकडे टिकत नाही. आपण जर आकडेवारी पाहिली तर मागील जानेवारी 2025 ते जुलै 2026 या 20 महिन्यांमध्ये आकडेवारी असे सांगते की 580 लोकांची डेथ झालेली आहे ॲक्सिडेंटमध्ये. आणि ह्याच्यात 80% हे टू व्हीलर चालवणारे होते, म्हणजेच हे कामगार होते आणि हे कुटुंब प्रमुख होते. त्यामुळे ह्या 580 मधले 80% कुटुंब ही रस्त्यावर आलेली आहेत. ही फार विदारक परिस्थिती आहे आणि फार गांभीर्याने विचार करायला लावणारी परिस्थिती आहे. तुमच्या जवळपास 20 मागण्या आहेत, त्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या आहेत या परिसरात चांगले रस्ते होणं गरजेचं आहे. आम्हाला क्वालिटी पॉवर पाहिजे आणि अनइंटरप्टेड पॉवर पाहिजे. आज पॉवर टेरिफ भारतात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे. एवढं सुद्धा असून सुद्धा चाकणला 12 फीडर आहेत. या 12 फीडर ओव्हरलोडेड आहेत आणि मागणीप्रमाणे ते सप्लाय करू शकत नाही. आज नवीन कुठल्या कंपनीला जर कनेक्शन पाहिजे असेल तर त्यांना वेटिंगला थांबायला लागतं. आणि आपण मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की 3 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे. पण ह्या अशा परिस्थितीत
मुख्यमंत्री साहेब, आपलं स्वप्न पूर्ण होणं अवघड आहे, म्हणून आपण गांभीर्याने या आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं ही माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे. काल लोकसभेत पण विषय झाला आणि एकंदरीत आपल्या एकाच्या कंपन्या ज्या आहेत त्या बाहेर जाण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. याचा महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक्सवरती काय परिणाम होईल? आज साहजिक आहे सर, जर कंपन्या गेल्या तर रेव्हेन्यू लॉस होणार आहे, एम्प्लॉयमेंटचा लॉस होणार आहे आणि जे आपल्याला महाराष्ट्राने प्रगती करणं अपेक्षित आहे ते अशक्य होणार आहे. तुमचं नाव आणि उत्पन्न? मी दिलीप बटवाल, मी CEO फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्री. तो ज्या 20 कंपन्यांनी हा चाकणमधून मूव्ह करायचा निर्णय घेतला त्यातला ॲक्च्युली आमची कंपनी नाही आहे, पण आम्ही आज इथे उपस्थित आहोत कारण की प्रॉब्लेम सगळ्यांचे सेम आहेत. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे. लोकांना, आमच्या एम्प्लॉईजला कम्युट करायला दिवसात ऑलमोस्ट 4 तास लागतात. ब्लू कॉलर लेबल मिळायला प्रॉब्लेम आहे कारण की लेबर त्या लोकेशन्सला यायला तयार नाही. सो हे काही बेसिक प्रॉब्लेम्स आहेत इंडस्ट्रीचे, जे आम्ही एक्सपेक्ट करतो की गव्हर्नमेंटने आता याच्यावर सिरियसली लक्ष देणं आवश्यक आहे. सर, त्या ठिकाणच्या यंत्रणा आहेत तर त्यांची गुंतागुंत यासाठी खूप मोठी कारणीभूत करते. नेमकं कसा कारभार सुरू आहे यंत्रणा? सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कुठली यंत्रणा कशी काम करते आणि कोण रिस्पॉन्सिबल आहे ह्या पर्टिक्युलर रोडला, ह्याचा आणि कंपन्यांचा काही संबंध नाही. कंपन्यांची एक माफक अपेक्षा आहे की जो एम्प्लॉई आमच्या घरातून निघतो त्यांनी वेळेत ऑफिसमध्ये पोहोचावे आणि वेळेत त्याच्या घरी पोहोचावे. ह्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही एजन्सीज आहेत सरकारने ह्यांना कामाला लावणं आवश्यक आहे. सर, स्टॅटिस्टिक्स काय सांगता येईल का, नुकसान कशा पद्धतीने होत चाललंय? सो स्टॅटिस्टिक आपण कसं मांडू शकतो की जर एखादे पंचिंग टाइम आमच्या एम्प्लॉईच्या ऑफिसच्या बसचा जर 2 तास लेट होत असेल तर विच इज अ 20% लॉस फॉर आवर प्रोडक्शन. आणि सर, ह्या जर कंपन्या बाहेर गेल्या तर कशा पद्धतीनं त्या भागाचं नुकसान होतं? ज्या कंपन्या बाहेर जात आहेत त्या कंपन्या बाहेर गेल्या तर त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न आहे, त्यांना नवीन जॉब शोधणं आहे, इकॉनॉमिक स्लोडाऊन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होईल जर कंपन्या मूव्ह झाल्या तर. प्रशासकीय स्तरावरनं प्रतिसाद चांगला मिळत नाही असं सांगता. MIDC जर सोडली तर बाकीचे यंत्रणा अतिशय सुस्त कारभार करतात, खरंय काय? सो मी पुन्हा तेच म्हणतो की आम्ही इथे आज मुद्दे मांडायला आलो होतो. कुठली यंत्रणा कशी काम करते, आमचं हे डे टू डे काम नाही आहे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये चक्कर मारणे. सो त्यासाठी आमची समिती आहे, ज्या समितीच्या मार्फत आम्ही आमचे मुद्दे मेंटेन करतोय आणि तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारा. नमस्कार, मी तुषार जोशी. आमची एक फ्रेंच कंपनी आहे, 160 वर्ष जुनी, आणि 2007 पासून आम्ही इथे चाकणमध्ये काम करतो. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये चाकणच्या ज्या मूलभूत सुविधा असायला पाहिजे त्या ज्या नष्ट झालेल्या किंवा नाहीच्या बरोबर आहे असं म्हणू आपण, त्यांनी व्यथित होऊन आमची कंपनी सफर होते म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहे. आपल्याकडे लाईट नाही, पाण्याची समस्या आणि रस्त्यांची समस्या तर एवढी प्रचंड आहे, जी मूलभूत समस्या. आमच्याकडे लोक कामावर येऊ शकत नाही, वर्करना यायला उशीर होतो, ते उशिरा रिपोर्ट केल्यामुळे प्रोडक्शन लॉस होतो आणि जाताना पुन्हा आम्हाला 3-3, 4-4 तास घरी जावं लागतं. या सगळ्या आपला चाकण इंडस्ट्रियल एरिया आपला याच्याने सगळा त्रस्त झालेला आहे. सर, या इंडस्ट्रियल एरियासोबत स्थानिकांना कशा अडचणी? स्थानिक, मला तर वाटतं स्थानिकांची समस्या तर एवढी मोठी आहे की रस्ते जाम झाल्यामुळे सगळे छोटे छोटे गावातले जे रस्ते, त्या रस्त्यांमधनं या सगळ्या मोठ्या गाड्या जातात आणि त्याच्यामुळे स्थानिक लोक त्यांची कामं नेहमीची करू शकत नाही, दवाखान्यात जाऊ शकत नाही, मुलं शाळेत जाऊ शकत नाही, ते पण अडकून बसतात. सो कर्मचाऱ्यांबरोबर गावातल्या रहिवाशांची पण अशी तऱ्हा चाललेली आहे सगळी. ट्रॅफिकमध्ये अडकलो काय विचार डोक्यात येतो? ट्रॅफिकमध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण पुण्यासारख्या किंवा महाराष्ट्रासारख्या प्रगत औद्योगिक राज्यात खरंच आहोत का? असेल तर ही सुविधा जर अशी असेल तर अन्यत्र काय व्यवस्था असेल? 2-2 तास जर ट्रॅफिकमध्ये अडकून जर कर्मचारी कामावर येतात, मानसिक स्थिती काय असते? चिडचिड. ऑफिसमध्ये आलं की चिडचिड. जे 2 व्हीलरवर येतात किंवा गाडीमध्ये बसून येतात त्यांची चिडचिड होते, त्याच्यामुळे त्यांच्या कामाच्या एफिशियन्सीमध्ये नक्कीच फरक पडतो. हे नॉर्मलाइज करण्यासाठी काय करतात? एक नोडल ऑफिसर, महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की एक नोडल ऑफिसर चाकणकरता नाही, अख्ख्या महाराष्ट्राकरता त्यांनी नेमला पाहिजे आणि त्याला एम्पॉवर करून सगळ्या डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेट करून इथल्या समस्या सॉल्व्ह केल्या पाहिजे. मला वाटतं गुजरात राज्याचं उदाहरण इथे सर्वात चांगलं आहे.